यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण भाग 1 कव्हर केला. भारतीय राज्यक्षेत्रासंबंधात माहिती घेतली. कलम 1 ते 4 ही कलम आपण अभ्यासली. याचबरोबर जे काही संघराज्य निर्माण झालेलं आहे किंवा जे काही राज्य आपले तयार झाले त्या राज्याची उत्क्रांती आपण बघितलेली आहे. आताच्या या लेक्चरमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा टॉपिक नागरिकता हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. यामध्ये भाग असेल 2, कलम असेल 5 ते 11. जगामध्ये जे काही सध्या वाद निर्माण झालेले आहे ते नागरिकत्व सिटिझनशिप यामुळे निर्माण झालेले आहे. सध्या हे चालू आहे. जुन्या काळातही असे वाद होते, पुढेही हे वाद राहणार आहे. यामुळे हा जो टॉपिक आहे नागरिकत्व हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. आयोगाने यापूर्वी या टॉपिकवरती जे प्रश्न विचारण्याचं प्रमाण होतं हे कमी होतं. हळूहळू या टॉपिकवरती प्रश्न यायला आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा थोडक्यात आणि साध्या शब्दामध्ये समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. नागरिकत्व आपण बघू. यामध्ये सर्वात महत्त्वाचं जो काही सिलेबस आहे किंवा हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपण कशा पद्धतीने अभ्यासणार आहोत बघा. नागरिकत्व कोणाला म्हणायचं हे सगळ्यात सुरुवातीला आपण बघू. यानंतर बघू आपण नागरिकत्वाचे प्रकार. यानंतर भारतीय नागरिक आणि इतर परकीय नागरिक यांना मिळालेले अधिकार हे आपण समजून घेऊ. नागरिकत्व संवैधानिक तरतुदी बघू. कलमावाईज त्यांची माहिती घेऊ. नागरिकत्व कायदा 1955चा हा कायदा आपण समजून घेऊ. याचबरोबर नागरिकत्वाशी संबंधित असलेल्या ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना असतील त्याही आपल्याला या टॉपिकमध्ये कव्हर करायच्या आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण सुरुवात करू. नागरिक कोणाला म्हणायचं याही पूर्वी आपण थोडंसं एक गोष्टीची माहिती घेऊ. ती अशी आहे, एखादं राष्ट्र किंवा राज्य किंवा देश, पॉलिटिकल सायन्सच्या भाषेमध्ये राज्य म्हणजे हा देश असतो. देश जो असेल हा देश तयार होण्यासाठी प्रमुख काही घटक आवश्यक असतात. काही महत्त्वाच्या बाबी त्या देश निर्माण होण्यासाठी आवश्यक असतात. त्या बाबी कोणत्या असतील आपण त्या समजून घेऊ. सर्वप्रथम देश तयार होण्यासाठी निश्चित अशा भू सीमा असलेला जे काही क्षेत्र असेल या क्षेत्राची सर्वप्रथम आवश्यकता असते, तेव्हाच देश तयार होऊ शकतो. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, पूर्ण भूप्रदेश असून चालणार नाही, तर या ठिकाणी काही नागरिक सुद्धा राहणं आवश्यक आहे. म्हणजे दुसरी गोष्ट देश तयार होण्यासाठी नागरिकांची आवश्यकता असेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी निश्चित भूप्रदेश असेल, नागरिक असेल, याचबरोबर तिथं एक शासन संस्था असावी, शासन प्रणाली असावी. मग ही कोणत्याही स्वरूपाची असू शकते. हुकुमशाही असू शकते, राजेशाही असू शकते, लोकशाही असू शकते, अध्यक्षीय प्रणाली असू शकते, संसदीय प्रणाली असू शकते. ती कोणत्याही प्रकारची प्रणाली त्या ठिकाणी असू शकते. पण या 3 गोष्टीची आवश्यकता असणं आवश्यक आहे. देश किंवा त्याला स्टेट किंवा राज्य असं पॉलिटिकल सायन्सच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. मॉन्टेस्क्यू नावाच्या विचारवंतांनी ही संकल्पना मांडलेली आहे. आता या ठिकाणी आपण निश्चित जे काही भूसीमा आहे म्हणजे जे काही भारतीय राज्य क्षेत्र आहे याची आपण माहिती घेतली. मग यानुसार निश्चित भूक्षेत्र जे आहे त्याचं कलम 1 ते 4 संदर्भात आपण माहिती घेतली. यानंतर आता म्हणजे चालू टॉपिकमध्ये आपल्याला भाग 2 कव्हर करायचा आहे. या संदर्भात 5 ते 11 ही कलम असणार आहे. यानंतर पुढे जे काही शासन संस्था आहे, शासन प्रणाली आहे, त्या प्रणाली आपण पुढे यानंतरच्या टॉपिकमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा जो काही टॉपिक असेल तो नागरिक असेल. नागरिकावरूनच नागरिकत्व कोणाला द्यायचं यावरून काही जगामध्ये काही वेगवेगळ्या देशांनी स्वतःचे नियम घालून घेतलेले आहे. याचबरोबर आपण बघितलेलं आहे की युद्धजन्य परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होते, याचबरोबर काही जे विकसित देश असतात, जे मागासलेले देश असतात, यामधून नागरिकांचं स्थलांतर होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की ज्या काही विकसित देश आहे या विकसित देशाच्या
विकासामध्ये आपला सहभाग असावा. त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर होण्याचं प्रमाण हे काय होत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे. याचबरोबर काही युद्धजन्य परिस्थिती काही देशामध्ये निर्माण होत असते. सातत्याच्या युद्धामुळे या ठिकाणी मानवी जीवनावरती परिणाम होत असतो. त्यामुळे तिथले नागरिक हे स्थलांतर करत असतात. आपण बघितलेलं आहे की जी काही अरब राष्ट्र आहे, अरब राष्ट्रामध्ये जी काही ISIS नावाची जी काही संघटना आहे, यांनी वेगवेगळ्या जातीवरती जमातीवरती हल्ला केला होता, प्रदेशावरती हल्ला केला होता. त्यामुळे कुर्दिश जमात जी होती, ही कुर्दिश जमात जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये ही स्थलांतरित झाली होती. असाच इतिहास ज्यू लोकांसंदर्भात आहे. ज्यावेळेस हिटलरच्या कालखंडामध्ये ज्यू लोकांवरती जसा अन्याय अत्याचार झालेला आहे, त्यामुळे ते स्थलांतरित होऊन इस्रायल देशाची त्यांनी स्थापना केली. मग अशा वेगवेगळ्या घटनाच्या माध्यमातून नागरिकत्वाचं महत्त्व हे स्पष्ट होत असतं. तसंच भारतामध्ये सुद्धा जे काही बांगलादेशी नागरिक असतील, हे भारताच्या क्षेत्रामध्ये येत असतात. इथल्या जे काही आपली अर्थव्यवस्था असेल, भूक्षेत्र असेल, यावरती ते सहभाग घेत असतात. तिथलं जे काही विकास आहे, विकासाचं प्रमाण कमी असल्यामुळे भारतामध्ये सोर्स वगैरे आहे हे अवेलेबल असल्यामुळे यांचं स्थलांतर होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणाहून स्थलांतर होतं किंवा ज्या ठिकाणी स्थलांतर होतं, इथल्या शासनाच्या नियोजनावरती याचा ताण पडत असतो. काही ठिकाणी कमी होत असतात नागरिक, काही ठिकाणी वाढत असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन शासन हे नागरिकत्वासंदर्भात नियम डिक्लेअर करत असतं. मग हे जे काही नियम आहे, आपण भारतासंदर्भात काही नियम जे ठरलेले आहेत ते समजून घेऊ. त्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सुरुवातीला आपण समजून घेऊ. नेमके नागरिक कोणाला म्हणायचं, हा पहिला मुद्दा असेल. नागरिक म्हणजे हा त्या राजसंस्थेचा सदस्य असतो. नागरिक म्हणजे संबंधित जो काही देश असेल, जी काही राजसंस्था असेल, त्यांचा तो सदस्य असतो. त्या नागरिकाने त्या राजसंस्थेबद्दल निष्ठा बाळगलेली असते. काही कर्तव्य सुद्धा त्यांनी त्या देशासंदर्भात, त्या राजसंस्थेसंदर्भात पालन करण्याचे त्यांनी ठरवलेलं असतं, त्यांनी निश्चय केलेला असतो. याचबरोबर जे नागरिक असतात, या नागरिकांना काही नागरी अधिकार मिळत असतात. त्याला सिव्हिल राईट्स असं म्हटलं जातं. काही पॉलिटिकल राईट्स त्यांना मिळत असतात, त्यांना राजकीय हक्क असं म्हटलं जातं. हे दोन हक्क ज्या नागरिकांना, ज्या व्यक्तींना मिळत असेल, त्यांना त्या देशाचा नागरिक असं संबोधलं जातं. तेही आपण बघणार आहे की ते राईट्स कोणते असतील ते. यावरून हे स्पष्ट होतं की नागरिक कोणाला म्हणायचं. म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल, नागरिक म्हणजे त्या देशाच्या राजसंस्थेचा सदस्य, याला आपण काय म्हणणार, नागरिक असं संबोधतो. या नागरिकाला आपण नागरी म्हणजे सिव्हिल राईट्स त्याला दिलेले असतात. नागरी व राजकीय अधिकार हे त्यांना मिळालेले असतात. हे अधिकार खूप महत्त्वाचे असतात. मानवाच्या जीवन जगण्याच्या वेळेस, जगत असताना हे अधिकार मिळणं खूप गरजेचे असतात. त्यानुसार व्यक्तीचा विकास होत असतो. त्यामुळे नागरी अधिकार आणि राजकीय अधिकार हे मिळणं आवश्यक असतं. ज्या व्यक्तीला नागरी अधिकार व राजकीय अधिकार हे दोन अधिकार मिळत असतात, त्याचा सामाजिक आणि आर्थिक विकास होत असतो. याचबरोबर त्या व्यक्तीचा व्यक्तिगत विकास होत असतो. ज्या व्यक्तीला नागरी अधिकार व राजकीय अधिकार मिळालेले असतात, त्या व्यक्तीला नागरिक असं संबोधलं जातं. नागरिक कोणाला म्हणायचं हे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल. नागरिकाचे जे काही प्रकार आहे ते आपल्याला बघायचे आहे. एखाद्या देशामध्ये एखादा व्यक्ती ज्यावेळेस राहतो, हा जो काही व्यक्ती असेल, हा व्यक्ती हा नागरिक आहे का हे आपण बघू. मग ज्यावेळेस एखाद्या देशामध्ये जे काही व्यक्ती राहतात किंवा आपण त्याला काही लोक म्हणू शकतो, पीपल्स म्हणू शकतो, हे जे लोक आहे यांचे दोन प्रकार पडतात. एक असणार त्या देशाचे नागरिक
ते नागरिक याच्यामुळे असेल की त्या देशाचे किंवा त्या राजसंस्थेचे ते सदस्य असतात. यांना नागरिकांना नागरी अधिकार व राजकीय अधिकार बहाल झालेले असतात. दुसरा एक प्रकार असणार आहे परकीय. दुसऱ्या देशातले व्यक्ती सुद्धा भारतात येऊन काही कालावधीसाठी राहू शकतात. त्यांना परकीय असं संबोधलं जातं, एलियन त्यांना संबोधलं जातं किंवा फॉरेनर त्यांना म्हटलं. मग जे काही परकीय देशाचे नागरिक असतात, हे परकीय व्यक्ती ज्यावेळेस भारतात येतात त्यावेळेस त्यांचे दोन प्रकार सांगता येतात. मित्र परकीय म्हणजे आपले जे काही देशाचे संबंध इतर देशासोबत कसे आहेत त्या बेसवर जर मित्रत्वाचे संबंध असेल तर त्यांना मित्र परकीय संबोधलं जातं. जर आपल्या देशाचे आणि संबंधित देशाचे जे काही धोरण असेल किंवा संबंध असेल हे धोरण जर शत्रुत्वाचे असेल तर यांना शत्रू परकीय असं संबोधलं जातं. भारतात प्रत्येक नागरिकांना माहिती की आपला मित्र राष्ट्र कोण आहे. रशिया हा आपला मित्र परकीय आहे. मग ज्यावेळेस रशियन नागरिक भारतामध्ये येतात त्यावेळेस त्यांना काही विशिष्ट सवलती आपण त्यांना बहाल करत असतो. त्यांच्यासाठी जे काही व्हिसा नियम असतील किंवा पासपोर्ट असतील यांच्या संदर्भात काही आपण सवलती डिक्लेअर करत असतो. परंतु जर शत्रू राष्ट्र असेल, शत्रू परकीय जर असेल तर यावेळेस काही बंधनं, जास्तीची बंधनं आपण त्या संदर्भात घालत असतो. पाकिस्तान हा आपला शत्रू परकीय आहे हे आपल्याला माहितीच आहे. चीन सोबत सुद्धा आता सीमा विवाद निर्माण होतोय, त्यामुळे यामध्ये चीनचा सुद्धा समावेश होऊ शकतो. म्हणजेच एका देशामध्ये नागरिक सुद्धा राहणार, सिटिजन सुद्धा राहणार आणि इतर लोक सुद्धा राहणार, इतर पीपल सुद्धा राहणार. ह्या दोघांचाही समावेश या देशामध्ये असतो. मग जे सिटिजन असतात, जे नागरिक असतात त्यांना काही अधिकार बहाल होत असतात. त्या तुलनेने परकीय नागरिकांना जे अधिकार असतात ते कमी असतात. ते अधिकार कोणते आहेत ते समजून घेऊ. जे नागरिक असतील या नागरिकांना जे राईट्स मिळतात, त्यांना जे मिळणारे जे हक्क असतील ते हक्क थोडक्यात आपण समजून घेऊ. यामध्ये जर आपण बघितलं यांना दोन प्रकारचे हक्क मिळत असतात. एक असणार नागरी हक्क, दुसरे असणार राजकीय हक्क. जे राजकीय हक्क असतात यामध्ये सर्वात महत्वाचा हक्क मतदान करण्याचा हक्क असतो. याचबरोबर यामध्ये वेगवेगळे आपले सभागृह आहे, त्या ठिकाणी प्रतिनिधी करण्याची जी संधी असते ती संधी फक्त भारतीय नागरिकांना मिळत असते. मतदान करण्याचा सुद्धा हक्क हा भारतीय नागरिकांना मिळत असतो. प्रतिनिधीमध्ये जर विचार केला आपण तो संसद सदस्य होऊ शकतो, मेंबर ऑफ पार्लमेंट होऊ शकतो, भारतीय नागरिक. याचबरोबर तो जे विधिमंडळ असेल म्हणजे MLA किंवा काही राज्यामध्ये MLC होऊ शकतो, म्हणजे राज्य विधिमंडळाचं नेतृत्व ते सदस्यत्व त्याला मिळू शकतो. याचबरोबर देशाचे जे काही महत्वाचे जे काही पद आहे हे पद सुद्धा तो धारण करू शकतो. उदाहरणार्थ राष्ट्रपती पद, उपराष्ट्रपती पद, राज्यपाल असेल, म्हणजे यासारखे जे काही घटनात्मक दृष्ट्या महत्वाचे असलेले पद आहे ते सुद्धा तो धारण करू शकतो. अमेरिकेमध्ये जर आपण बघितलं तिथला जो राष्ट्राध्यक्ष असतो याचं जे काही नागरिकत्व असेल, बाय बर्थ म्हणजे जन्माने नागरिकत्व मिळालेल्या व्यक्तीलाच तिथला राष्ट्रपती होता येतं. इतर कोणत्याही मार्गाने मिळालेलं नागरिकत्व या बेसवर त्यांना देशाचा राष्ट्रपती होता येत नसतं. असे काही प्रमुख नियम, प्रमुख अधिकार हे नागरिकाला बहाल केलेले असतात. हे राजकीय अधिकार झाले. जर आपण जे नागरी अधिकार जर बघितले आपण तर यामध्ये जे फंडामेंटल राईट्स आहे, मूलभूत अधिकार आहे, हे मूलभूत अधिकारामधले कलम
15, कलम 16, कलम 19, याचबरोबर कलम 29 व 30 ही जी काही कलम आहे, या कलमात जे दिलेले राईट्स आहे, हे राईट्स फक्त भारतीय नागरिकांना मिळत असतात. त्या अधिकारांना नागरी अधिकार म्हटलं जातं. यामध्ये जर आपण बघितलं, कलम 15 मध्ये भेदभाव करण्यास प्रतिबंध आहे. कलम 16 मध्ये समान संधी दिली आहे. याचबरोबर 19 मध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य बहाल केले. 29 व 30 मध्ये जे काही शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क आहे, हे हक्क बहाल केले. हे प्रमुख हक्क हे फक्त जे आपले भारतीय नागरिक असतील, या नागरिकांनाच मिळत असतात. इतर जे फंडामेंटल राईट्स आहेत, याच्या व्यतिरिक्त उरलेले हे अधिकार परकीय नागरिकांना सुद्धा मिळू शकतात. परंतु दिलेले जे काही अधिकार आहे, हे अधिकार फक्त यांना नागरी अधिकार म्हटले जाणार आणि हे सिव्हिल राईट्स म्हटले जाणार आणि हे फक्त भारतीय नागरिकांनाच मिळत असतात. त्यामुळे नागरिकत्व हे खूप महत्त्वाचं असतं. नागरिकत्व मिळवण्यासाठी बऱ्याच नागरिकांना, व्यक्तींना बऱ्याच देशामध्ये निवास करावा लागतो. तिथल्या जी काही प्रोसिजर असते ती फॉलो करावी लागते. अजून एक गोष्ट आपण समजून घेऊ. ज्यावेळेस आपल्या घटनेमध्ये संविधान लागू करायचे जे नियोजन होतं, मग यानुसार जी लागू झालेली तारीख आहे 26 जानेवारी 1950, या दिवशी आपल्याला घटना लागू करायची होती. आता एक सार्वभौम देश म्हणून आपण या ठिकाणी उदयाला येणार होतो. पण यामुळे या देशाचे नागरिक कोण किंवा नागरिकत्व कोणाला द्यायचं, हा जो काही संविधान सभेमध्ये जो काही विषय झालेला होता, चर्चा झाली होती, यावेळेस या घटकावरती, या सिटिझनशिपवरती चर्चा झाली. मग त्यानुसार घटनेमध्ये काही प्रमुख तरतुदी करण्यात आल्या. त्या तरतुदी आपण समजून घेऊ थोडक्यात. कलम 5 ते 11 या तरतुदी यावेळेस घटनेमध्ये या तरतुदीचा समावेश करण्यात आला. नागरिकत्व कोणाला द्यायचं हे ठरवत असताना संविधान सभेकडे 4 पर्याय होते, 4 व्यक्ती होते. त्या व्यक्तींना आपल्याला नागरिकत्व द्यायचं होतं. मग ते कोणते कोणते नागरिक असेल ते आपण समजून घेऊ. यामध्ये थोडक्यात हे नागरिक आहे असं आपण गृहीत धरू. सर्वात प्रथम जो व्यक्ती भारतामध्ये निवास करतोय, रहिवासी आहे, त्याचा बेस असणार आदिवास. या आदिवासाच्या आधारे तो भारतामध्ये राहतोय, त्याला म्हटलं जाणार, त्याला आपण नागरिकत्व देण्याचं ठरवलेलं आहे. दुसरा एक घटक असेल, जो व्यक्ती सुरुवातीला जो ब्रिटिश इंडिया होता, ब्रिटिश इंडियामध्ये पाकिस्तानमधून भारतात तो नागरिकासाठी किंवा राहण्यासाठी आलेला असेल, त्याला आपण नागरिकत्व बहाल केलेले आहे. नंतर पुढे जे काही इंडियन नागरिक होते, हे पाकिस्तानमध्ये राहण्यासाठी गेले, तिथून जाऊन ते पुन्हा भारतामध्ये आलेले आहे. यांना आपण नागरिकत्व बहाल केले, कारण हे भारतीय वंशाचे असतील. इथं सुद्धा हे भारतीय वंशाचे असतील. एक चौथा एक गट होता, चौथा एक प्रकार होता. 1935च्या पूर्वी जो काही ब्रिटिश इंडिया होता, या ब्रिटिश इंडियामध्ये, ब्रिटिश इंडिया म्हणजे या कालखंडात आता ब्रिटिशांचं राज्य असेल, या ब्रिटिश इंडियामध्ये तो नागरिक राहत होता. परंतु इथलं जे काही पारतंत्र्य होतं, या पारतंत्र्यामुळे तो स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा व्यवसायासाठी तो जगाच्या इतर देशामध्ये तो गेलेला असेल, तिथला तो रहिवासी झाला असेल. पण आता भारत स्वतंत्र झाल्यामुळे त्याला भारतामध्ये येण्याची इच्छा असेल, तर जो ब्रिटिश इंडियातला नागरिक होता तो
जगामध्ये इतर देशाचा नागरिक झालेला असेल किंवा तिथं गेलेला असेल, त्याला आता पुन्हा भारतामध्ये म्हणजे इंडियामध्ये यायचं असेल तर त्याला आपल्याला नागरिकत्व देणं होतं. असे 4 प्रमुख व्यक्ती होते, 4 प्रमुख गट होते की यांना आपल्याला नागरिकत्व बहाल करायचं होतं. मग संविधान सभेने जे काही 26 जानेवारी 1950ला या 4 घटकांना नागरिकत्व बहाल केले. मग यासाठी जी काही कलम आहे ती कलमांची नोंद आपण घटनेमध्ये घेतलेली. मग यामध्ये कलम 5 हे अधिवास या आधारे नागरिकत्व बहाल केलेल्या व्यक्ती संदर्भात असेल. 6 हे पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेले नागरिक असतील. 7 हे कलम 7 जे भारतामध्ये रहिवासी होते, नंतर पाकिस्तानमध्ये गेले, परत पुन्हा भारताकडे आले, त्यांच्या संदर्भात असेल. आणि जो की कलम 8 असेल हे कलम ब्रिटिश इंडियामध्ये राहणारे जे नागरिक होते ते पुढे चालून जगाच्या इतर देशामध्ये म्हणजे जगामध्ये इतर ठिकाणी रहिवासी होते आणि ते भारतामध्ये आता राहण्यासाठी येत आहे, त्यांच्यासाठी म्हणजे असे कलम 8, 5, 6, 7, 8 यांची नोंद घटनेमध्ये करण्यात आली. याच्या व्यतिरिक्त जे काही कलम 9 असेल, कलम 10 असेल आणि कलम 11 असेल, हे जे काही 3 कलम आहे हे नागरिकत्वाशी संबंधित असलेल्या तरतुदी संदर्भात असेल. परंतु नागरिकत्व कोणाला बहाल केला जाईल 26 जानेवारी 1950ला, तर हे 4 कलम या संदर्भात असतील. कलम 9 मध्ये जे काही सिंगल एकेरी नागरिकत्व आहे, सिंगल सिटिझनशिप, या संदर्भात माहिती देतं. कलम 10 नुसार नागरिकत्व याची हमी देतं. ज्यांना नागरिकत्व मिळालेलं असेल, पुढे जे काही संविधान लागू होईल कालावधीनंतर यांना जे मिळालेलं नागरिकत्व आहे हे कंटिन्यू राहण्याची गॅरंटी कलम 10 नुसार मिळते. 11 नुसार संसदेला संसदेला अधिकार प्राप्त होतो की 26 जानेवारी 1950 नंतर नागरिकत्व कोणाला द्यायचं या संदर्भात नियम तयार करण्याचा अधिकार हा संसदेला असेल. मग त्यानुसार संसदेने पुढे वेगवेगळे कायदे पारित केले. यासाठी नागरिकत्व सिटिझनशिप ऍक्ट 1955चा कायदा पुढे संसदेने पारित केला आहे आणि याच कायद्यामध्ये आपण नियमितपणे दुरुस्त्या घडवून आणतोय, बदल घडवून आणतोय आणि त्या बेसवरती पुढे चालून आतापर्यंत म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर जे काही नागरिकत्व भारतीय व्यक्तीला मिळतंय, नागरिकांना मिळतंय, तर ते 1955 नंतरच्या कायद्याने मिळतंय. 1955च्या कायद्याच्या अधीन राहून इथून पुढे आतापर्यंत जे काही व्यक्ती भारताचे नागरिक झालेले त्यांना आपण नागरिकत्व बहाल केलेलं आहे. पण यामध्ये काही नियम वेळोवेळी आपण दुरुस्त्या केलेल्या आहे. त्यामध्ये दुरुस्त्या करून त्या नियमासंदर्भात गरजेनुसार ज्या काही समस्या निर्माण झाल्या या समस्येच्या आधारे आपण काय केलंय पुढे याच्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहे. याची ही आपल्याला पुढे माहिती घ्यायची आहे.